श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। ज्योतिषशास्त्रात तिथी ग्रह नक्षत्राला विशेष महत्त्व आहे। मान्यतेनुसार काही वार आणि तिथीला नक्षत्र जुळून आल्यास विशेष संयोग तयार होतात। मान्यतेनुसार हे संयोग विशेष ठरतात। असाच एक खास संयोग म्हणजेच गुरु पुष्यामृत संयोग। याला गुरु पुष्य नक्षत्र असेही म्हणतात। यंदा धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या आधी येणारे पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आहे। पंचांगानुसार अश्विन कृष्ण अष्टमी तिथीला म्हणजेच गुरुवारी 24 ऑक्टोबरला गुरु पुष्यामृत योग जुळून येत आहे। हा अतिशय शुभ संयोग मानला जातो। दिवाळीपूर्वी हा संयोग जुळून येत असल्याने या संयोगाचे विशेष महत्त्व आहे। ज्योतिषशास्त्रानुसार पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा म्हटले जाते, जे 27 नक्षत्रांपैकी 8वे नक्षत्र आहे। हे नक्षत्र प्रत्येक बाबतीत समृद्धी आणि आर्थिक लाभ देणारे आहे। हा योग विशेषतः नवीन ग्रह प्रवेश, नवीन लेखाजोखा, धनसंचय, मालमत्ता, वाहन खरेदी आणि दागिने खरेदीसाठी खूप शुभ परिणाम देतो। जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारच्या दिवशी जुळून येते तेव्हा त्या स्थितीला गुरु पुष्यामृत संयोग म्हणतात। या संयोगात केलेली खरेदी खूप शुभ मानली जाते। आपण या संयोगामध्ये जर एखादी वस्तू खरेदी केली, जसे की आपण सोने खरेदी केले, तर ते सोने आपल्याला कधीही मोडण्याची वेळ येत नाही। उलट आपल्याकडे आणखीन ते सोने घेतल्यामुळे भरभराट ही होत जाते। मग तुम्हाला सोने घेणे शक्य नसेल तर तुम्ही दुसऱ्या देखील वस्तू खरेदी करू शकता। जसे की भगवान विष्णूंना प्रिय असलेली हळद। हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे। तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते। तसेच हरभरा डाळ आपण खरेदी करू शकता। माता लक्ष्मीला प्रिय असलेली कवडी देखील आपण या दिवशी खरेदी करू शकता। जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा माता लक्ष्मी सोबत कवडी देखील आली होती, त्यामुळे कवडीला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे। तर आपण या वस्तू खरेदी करू शकता आणि जेव्हा आपण गुरुपुष्यामृतची पूजा सेवा मांडणार आहोत तेव्हा या वस्तू तिथे ठेवायच्या आहे आणि नंतर गुरुपुष्यामृत झाल्यानंतर तुम्ही या वस्तू वापरू शकता। तसेच कवडी आपण तिजोरीमध्ये ठेवायची आहे। आता गुरुपुष्यामृतच्या दिवशी आपल्याला काही उपाय व काही सेवा करायची आहे। भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही। एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं। आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो। तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे फळ देखील आपल्याला काही केल्या मिळत नाही। मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, तसेच आपल्या घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई चालू आहे, घरामध्ये आजारपण चालू आहे, भांडणतंटे, वादविवाद चालू आहे, तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहे। तर कोणते उपाय व कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका। आता उद्या गुरु पुष्यामृतचा दिवस आहे। या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे। अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल। आपण उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे। मग हळद आणि त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे। उंबरठ्याचं लेपन करावं। दाराबाहेर आपण रांगोळी देखील काढायची आहे। तसेच रांगोळी काढताना त्यामध्ये माता लक्ष्मीची पावलं काढावी। एका पावलामध्ये आपण कुंकू टाकायचं आहे तर दुसऱ्या पावलामध्ये आपण हळद टाकायची आहे। यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो। आता महिलांचा आवडता विषय म्हणजे किचन। तर आपण या दिवशी आपला किचन ओटा स्वच्छ करायचा आहे। शेगडी देखील स्वच्छ करायची आहे, स्वच्छ पुसून घ्यायची आहे। त्यानंतर किचनची जी भिंत आहे त्या भिंतीवरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं। जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कार्य ही होत असतात। तर आपण हळद घ्यायची आहे, तिच्यामध्ये 2 थेंब गोमूत्र टाकायचं आहे आणि त्या हळदीने आपण किचनच्या भिंतीवरती स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिकला कडेने आपण 2 रेषा देखील द्यायच्या आहे। तसेच धूप दीप दाखवायचा आहे। त्यानंतर आपण आपल्या गॅसची देखील पूजा करायची आहे। तुम्ही शेगडी वापरत असाल, चूल वापरत असाल तर तिची देखील आपण पूजा करावी। आता गॅसवरती आपण स्वस्तिक काढायचं आहे। कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि त्याने आपल्याला गॅसवरती स्वस्तिक काढायचं आहे। त्यावरती थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या आहे। धूप दीप दाखवायचा आहे। किचनमध्ये देखील आपण एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। या दिवशी आपण आपल्या मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानांचं तोरण देखील बनवायचं आहे। तसेच आपला मुख्य दरवाजा आपण पुसून घ्यायचा आहे। त्यानंतर हळद आणि गोमूत्र एकत्र करायचं आहे आणि त्याने स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे। तसेच आपल्या मुख्य दरवाजावरती शुभ लाभ असे देखील आपण लिहायचं आहे। आता अगदी तुम्ही दारावरती शुभ लाभ हे स्टिकर लावलेलं असेल तरी पण आपण या दिवशी कुंकू घ्यायचं आहे। कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं आणि त्याने आपण
शुभ लाभ हे आपल्या मुख्य दरवाजावरती लिहायचं आहे। दोन्ही साईडनं तुम्ही एका साईडनं शुभ तर एका साईडनं लाभ तुम्ही लिहायचं आहे। आपण जर असं कुंकवाने शुभ लाभ लिहिलं तर आपल्या घरामध्ये नेहमी शुभ कार्य ही होत असतात। तसेच आपल्या घरावरती कोणतंही विघ्न संकट येत नाही। त्यामुळे जेव्हा पण गुरुपुष्यामृत योग असेल तेव्हा आपण आपल्या दारावरती कुंकवाने शुभ लाभ हे लिहायचंच आहे। आता या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करायची आहे। मग आता आपण एक चौरंग मांडायचा आहे। चौरंगावरती लाल वस्त्र किंवा सफेद वस्त्र टाकायचं आहे। आता आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। हा दिवा प्रज्वलित करणार आहोत। हा दिवा लक्ष्मी प्राप्तीचा धन प्राप्तीचा मानला जातो। तर आपण कणकेचा दिवा बनवायचा आहे। कणिक मळताना त्यामध्ये आपण हळद टाकायची आहे, मीठ टाकायचं नाही। कणकेचा दिवा इच्छापूर्तीसाठी खूप प्रभावी मानला जातो। त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर आवर्जून कणकेचा दिवा बनवावा। कणकेचा दिवा बनवणे शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंती घेतली तरी पण चालेल। आपण एक प्लेट घ्यायची आहे। आता प्लेट स्वच्छ धुवून घ्यायची आहे, स्वच्छ पुसून घ्यायची आहे। त्यानंतर आपण प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे। तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे। अख्खे तांदूळ आपण त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहे। त्या तांदळावरती आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे। त्यानंतर मातीची पंती किंवा कणकेचा दिवा आपल्याला घ्यायचा आहे। या दिव्यामध्ये तुम्ही शुद्ध तूप हे टाकावे, कारण की माता लक्ष्मीला शुद्ध तूप हे अत्यंत प्रिय आहे। पण तुम्हाला जर शुद्ध तूप घेणे शक्य नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल हे घेऊ शकता। आता आपल्याला एक लवंग घ्यायचं आहे। लवंग हे साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं, त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग आपण घ्यायचं आहे। तसेच एक हिरवी वेलची देखील घ्यायची आहे। एक लवंग आणि एक हिरवी वेलची आपण त्या दिव्यामध्ये टाकायची आहे। आता आपण मातीची पंती घेतली असेल तर त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि कणकेचा दिवा घेतला असेल तर त्यामध्ये हळद टाकायची गरज नाही। फक्त आपण लवंग आणि हिरवी वेलची त्या दिव्यामध्ये टाकायची आहे। आता हा दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे। दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे। आता यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची देखील विधिवत पूजा करायची आहे। माता लक्ष्मीला अभिषेक करणे शक्य असेल तर आवर्जून माता लक्ष्मीला तुम्ही अभिषेक करायचा आहे, किंवा तुमच्याकडे जर फोटो असेल तर फोटो तुम्ही स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। आता आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे। माता लक्ष्मीला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण कराव्यात। मग तुम्ही गुलाबाचं फूल अर्पण करू शकता, कमळाचं फूल अर्पण करू शकता, पण आपल्याला कमळाचं फूल सहजासहजी मिळत नाही। त्यामुळे घरामध्ये अगदी जास्वंदीचं फूल असेल तर जास्वंदीचं फूल देखील तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण केलं तरी पण चालेल, ते देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। आता यानंतर आपण माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे। जेव्हा आपली पूजा सेवा करून होईल त्यानंतर ही खीर घरामध्ये सर्व व्यक्तींनी ग्रहण करायची आहे। त्यानंतर आपण माता लक्ष्मीचा ओम श्रीम ह्रीम दारिद्र्य विनाशिनीये धनधान्य समृद्धी देही देही नमः या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे। अगदी मंत्र म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता। त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती माता लक्ष्मीला सांगायची आहे। कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो। आता आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती ही सेवा करू शकते। ताई, दादा, आजी, आजोबा, तुमची मुलं देखील ही सेवा करू शकता। फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही। आता हा उपाय करून झाल्यानंतर गुरुपुष्यामृतच्या दुसऱ्या दिवशी आपण जे लवंग आणि हिरवी वेलची त्या दिव्यामध्ये टाकलं होतं तर लवंग आपण स्वतः खाऊन घ्यायचं आहे। तसेच हिरवी वेलची देखील तुम्ही चहामध्ये टाकू शकता, पण ते आपल्याला दुसरीकडे कुठेही टाकायचं नाही, याची काळजी घ्यायची आहे। तसेच आपण जर कणकेचा दिवा वापरला असेल तर तो आपल्याला गोमातेला खाऊ घालायचा आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।